हार्दिक पांड्या आणि त्याची प्रेयसी माहिका शर्मा यांच्या विरुद्ध नालासोपाऱ्यातील तुणीज पोलीस ठाण्यात तिरंग्याचा अवमान केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे। भारतीय संघाने दुसऱ्यांदा T20 विश्वचषक जिंकून रेकॉर्ड केला आहे, पण यात मोलाची भूमिका बजावणारा स्टार क्रिकेटपटू हार्दिक पांड्या मात्र वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे। हार्दिक पांड्याच्या विरोधात पुण्यानंतर आता नालासोपाऱ्यातही तक्रार दाखल झाली आहे। राष्ट्रीय ध्वजाचा अपमान केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे। गुजरातमधील मोदी स्टेडियममध्ये नुकताच भारत आणि न्यूझीलंड यांच्या T20 विश्वचषक सामना पार पडला। यावेळी भारताने रेकॉर्ड ब्रेकिंग कामगिरी करत जेतेपदावर दुसऱ्यांदा आपले नाव कोरले। देशात सर्वत्र फटाके फोडून ढोलताशांच्या गजरात या विजयाचा जल्लोष करण्यात आला। मात्र या विजयात मोलाचे योगदान देणारा हार्दिक पांड्या आणि त्याची प्रेयसी माहिका शर्मा यांच्याविरुद्ध नालासोपाऱ्यातील तुणीज पोलीस ठाण्यात तिरंग्याचा अवमान केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे। समोर आलेल्या माहितीनुसार सामाजिक कार्यकर्ते आणि माजी राजकीय सभासद कुमार काकडे यांनी ही तक्रार 11 मार्च रोजी दाखल केली आहे। तक्रारीनुसार 8 मार्च रोजी गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय T20 विश्वचषकाचा अंतिम सामना पार पडला। या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला। विजयाचा जल्लोष सुरू असताना हार्दिक पांड्या याने अंगावर राष्ट्रध्वज लपेटलेला होता। यावेळी जल्लोषाचा आनंद साजरा करताना हार्दिक पांड्या आणि माहिका शर्मा यांनी राष्ट्रीय ध्वजाचा मान राखला नाही। तसेच मैदानावरील पोडियमवर राष्ट्रध्वज अंगावर असताना स्वतःच्या शरीराच्या मागील भागावर ओढून घेऊन तिथे झोपल्याने ध्वजाचा अनादर झाला असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे। या कृत्यामुळे भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत। त्यामुळे राष्ट्रीय प्रतिष्ठा अपमान प्रतिबंधक अधिनियम 1971 च्या कलम 2 अन्वये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी काकडे यांनी केली आहे। नमस्कार मित्रांनो, 8 मार्च 2026 रोजी नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये T20 विश्वचषकाचा ऐतिहासिक विजय साजरा होत असताना क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि त्याची मैत्रीण माहिका शर्मा यांनी राष्ट्रीय ध्वजाचा योग्य सन्मान राखला नाही असं मला जाणवलं। ज्या ठिकाणी हार्दिक पांड्या तिरंगाचा अपमान करताना दिसून आलाय, त्याच ठिकाणी तिलक वर्मा आपल्या तिरंगाचा सन्मान करतानाही दिसून आला आहे। भारत जिंकला, संपूर्ण देश आनंदात होता, पण त्या विजयाच्या जल्लोषात एक असा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला जो अनेक भारतीयांसाठी धक्कादायक ठरला। आणि त्याच क्षणी त्याची मैत्रीण त्याच्या मांडीवर बसून वैयक्तिक सेलिब्रेशन करतानाही दिसण्यात आली। आणि एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे, जर अशीच घटना एखाद्या मुस्लिम खेळाडूकडून झाली असती तर BCCIने आतापर्यंत त्याच्यावर कारवाई केली असती आणि बीजेपीच्या अंधभक्तांनी देशभर मोठा वाद निर्माण करून जागोजागी आंदोलन केले असते। मित्रांनो, हाच तो तिरंगा आहे ज्याच्यासाठी हजारो सैनिकांनी आपलं रक्त सांडलं आहे। तिरंगा म्हणजे फक्त ध्वज नाही, तो भारताचा स्वाभिमान आहे। म्हणूनच या घटनेविरोधात मी तुणीज पोलीस स्टेशन मध्ये हार्दिक पांड्या आणि त्याच्या मैत्रिणीच्या विरोधात अधिकृत तक्रार दाखल केली आहे। जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र।